नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने वेगवान तपास करत मोठे यश मिळवले आहे। या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 6 एप्रिल रोजी संदीप गवस आणि अमित मौर्या यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता। या घटनेत अमित मौर्या जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी रबाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करत तपासाला वेग दिला। दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे। गोळीबारासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल चोरीची असल्याचेही उघड झाले आहे। पोलिसांनी सापळा रचून राहुल सहानी याला ताब्यात घेतले। त्याच्या चौकशीतून मोहम्मद फरुद्दीन अल्लाउद्दीन खान तसेच अन्य साथीदारांना अटक करण्यात आली आहे। पुढील तपासात विशाल महाडिक आणि गुरुफान खान यांचाही सहभाग समोर आलाय। प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून आणि पैशांच्या व्यवहारातून हा हल्ला घडवून आणल्याचे उघड झाले आहे। अमित मौर्या यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने 4 राऊंड गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याबाबत अधिक माहिती देताना पंकज दहाने यांनी काय सांगितले ते पाहूयात। दिनांक 6/4/2026 रोजी यातील विक्टिम संदीप गवस आणि अमित मौर्या यांच्यावर साईनाथवाडी ऐरोली या भागामध्ये गोळीबार झालेला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे CR नंबर 306/2026 असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 307 विथ आर्म्स ॲक्टचा। या गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सूचनेप्रमाणे जवळपास 5 ते 6 पथक तयार करण्यात आलेले होते। याच्यामध्ये क्राईम ब्रँचचे पथक आणि पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते आणि त्यांनी या गुन्ह्याचा तपास करून यामध्ये 5 आरोपी अरेस्ट केलेले आहेत। ते स्वतः शस्त्र प्रोक्यूर केलेलं होतं, बाहेरून आणलेलं होतं बिहारमधनं। त्या संदर्भात सुद्धा तपास चालू आहे आणि इतर जे अँगल्स आहे त्याला कोणी मदत केली का हे पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल। सर, जी बाईक होती त्याच्यावर नंबर नव्हता, ज्यांच्यामध्ये अटॅक करण्यात आला होता, तर आरोपीचा ट्रेस कसा प्रकार तुम्ही केला? याच्यामध्ये तांत्रिक तपास आणि पोलीस स्टेशनच्या टीम्स होत्या, त्यांच्याकडे असलेल्या इंटेलिजन्सच्या आधारावर त्या बाईक चोराचा शोध घेण्यात आलेला आहे आणि इतर जे आरोपी आहेत त्यांचा सुद्धा तशाच प्रकारे शोध घेण्यात आलेला आहे। बाईक यांनी चोरी केली होती की म्हणजे दुसऱ्या कोणी चोरी केली? बाईक दुसऱ्या व्यक्तीने चोरी केली आणि याच्याकडे कसं काय आली? त्यांनी एका जणाच्या मार्फत ती त्याच्याकडे पुरली, खरेदी केली होती।